माझा चेहरा बघितल्यासारखा वाटतोय आधी कधी. तुला माझ्यात कोणाचा तरी भास होतो. असं तुला वाटूच शकतं. या जगात ना एकसारखी दिसणारी बरीच माणसं असतात, म्हणजे सिमिलर दिसणारी. तू इथे कशाला आला होतास? मला आत बोलवायला आला होतास का? आठवलं? काय आठवलं? आईने तुला ती गोणी बांधायला सांगितली होती तुला, हे आठवलं तुला? कर ना. आठवलं? तू लहान होतास तेव्हा आश्रमात अजून एक मुलगा तुझ्यासोबत मित्र, जवळचा मित्र. त्याचा चेहरा माझ्या चेहऱ्याशी मिळतो. अच्छा, हो का? पण कसं काय शक्य आहे? मी लहान होतो तेव्हा मला तर नाही आठवत की मी तुला कधी बघितलं असेल. याला जर सगळं आठवलं तर फार मोठी गडबड होऊन बसेल. व्यंकी, आई तुला बोलावते. हो. चला चला चला, खेळा पटकन. जोकर. अरे वा, जोकर. आता जिंकून दाखवा तुम्ही. आता बघा, हो का? आता बघा फक्त. हो, हो, हो. हे का? बादशाह. हे घ्या. झाला माझा. एक मिनिट. हे चुकीचं आहे. हे बघ, मी किलवरचा बादशाह टाकलेला आहे, तेव्हा हा हात माझा आहे. तू वरून पत्ता कसा काय टाकतोयस?
अरे माझा हात झाला ना, तुझा पण मध्ये आला. जळलं ते हो की नाही वहिनी? बरोबर आहे ना? जळलं अरे ए हरीश दादा जीगचं बरोबर आहे हा. त्याचा हात झालाय उगाच मध्ये मध्ये बोलू नकोस. ए काय जावई बापू आमच्या भाऊजींना गंडवताय हा? अरे हा बसवलं काय? नियम आहे, नियम असतात. ऐका मला सांगा, आपण सगळे इथे जमलोय आज, इथे छानपैकी पत्ते खेळतोय, मजा करतोय. कशामुळे? भावना आणि सिद्धूच्या लग्नामुळे, हो की नाही? त्यामुळे सिद्धूचं म्हणणं बरोबर आहे, हा हात सिद्धूचा आहे. येस फर्स्ट क्लास बोललात काका, एकदम करेक्ट. नाही 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 हे बाबा हे चुकीचं आहे हा, हे चुकीचं आहे. हा कुठला रूल आहे हा? अरे नाही नाही, हा रडीचा डाव आहे, मला खेळायचं नाही. नाही 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 नाही, मला नाही खेळायचं. मी आता झोपते. तुमचं चालू देत पण जरा हळू आवाज. ए काय 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 चालू दे हा? 10 वाजता दिवे बंद व्हायला हवे होते, 1.5 तास आधीच जास्त जळलेत. हा सगळे बंद करा आणि झोपा सगळे. चला. अहो आता तुम्ही कुठे निघालात? ते निघालो म्हणजे झोपायला. अहो, सगळे पुरुष मंडळी बाहेरच झोपणार आहे, त्यासाठी टाकलेत सतरंजा. आजी आहे तिथेच झोपणार आहेत, आम्ही बायका जाऊ खोलीत. इथे सतरंजीवर हे मी नाही झोपणार. नाही तुमचं बरं आहे, तुम्हाला सकाळी उठून काय ऑफिसला वगैरे जायचं नाहीये. इथे घर मला चालवावं लागतं, मी नोकरदार माणूस आहे, ऑफिसला जायचंय मला सकाळी. हा मला झोप नको चांगली, मी आताच झोपणार. हा तेच नेहमीच. ए पण तुम्ही सगळे आता लगेच झोपणार आहात का? नाही लवकर कशाला? आता एवढे सगळेजण जमले तर थोड्या गप्पा गोष्टी होतीलच ना. नाही जानू मी जाते आत. आनंदींना झोप आली त्यांना झोपवते. चला. अहो मी पण जरा चादरी उषा काढून ठेवते. हरीश नंतर येशील घ्यायला हा? हो. अगं बाई चला आता सगळे चाललेच आहेत तर मग बहिणी आपण पण जाऊया. जानू ते चल बाय. मी आलेच हा. सगळे अगदी आनंदात फॅमिली गेट टुगेदर करतायत, पण इथे माझी बायको नाही याची साधी कोणाला आठवण सुद्धा येत नाहीये. काय हो तुम्ही काय मुद्दाम हात आलात का झोपायला? मग मला त्या फटाळी सोबत झोपण्यात काही इंटरेस्ट नाही, कळलं ना? या घरात बेडवर पलंगावर झोपायचा अधिकार फक्त आणि फक्त मला आहे, कारण मी सर्वात जास्त खर्चाचे पैसे देतो. अहो पण आता बाहेर काय होणार आहे हे तुम्हाला माहिती नाहीये का? म्हणजे काय होणार आहे बाहेर? बाबा बोलणार आहेत सगळ्यांशी. कशाबद्दल? कशाबद्दल म्हणून काय विचारताय? इस्टेटी बद्दल, कशी कोणाला किती द्यायचे याबद्दल. बाबांची कसली आली इस्टेट? इस्टेटीची वाटणी करण्यासाठी आधी इस्टेट असावी लागते ना. इथे तर फक्त आनंदच आहे. नाही बरोबर आहे तुमचं, फार काही नसेलच, पण असतील की 4-2 एवढ्या, काही पॉलिसीचे पैसे, फंडाचे पैसे, सगळे मिळून असतील 2-3 लाख रुपये. त्याची वाटणी असेल कदाचित. तुला कसं माहित ग याच्याबद्दल? अहो आता तुम्ही आत आलात ना झोपायला, तेव्हा बाहेर ते सगळ्यांना सांगत होते. आम्ही बायका म्हटलो की आम्ही जातो झोपायला, तुमचं चालू दे. तेव्हा मी ऐकलं हे. तुम्हाला हे सगळं जर ऐकायचं असेल ना तर बाहेर जाऊन ऐकावं लागेल हे सगळं. काय मला नाही इंटरेस्ट इस्टेटीमध्ये, मी झोपतो. मला उद्या सकाळी ऑफिसला यायचे. ठीक आहे झोपा तुम्ही निवांत, मी पण जाते झोपायला. नक्की ना? अरे बाबा मेंढी कशाला टाकली बाबा? अरे दुसरं पान नव्हतं म्हणून टाकावी लागली. ठीक आहे माल टाकू आता. हे घ्या माझा एक्का. थांब मी खेळायचा बाकी आहे, जरा थांब. हो टाकच मग, टाक बघूया आपण काय करतो ते. अच्छा हो का? मग आता हे घे हुकमाचं पान. येस. अरे वा वा, मेंढी मिळाली. ठीक आहे एक तरी डाव जिंकले ते. एवढं चढू नको लगेच. काय अरे घेतलाच ना हात, पुढची उतरी काय? मी ते वीणा आली होती, तिचं असं म्हणणं आहे की मी तुमच्या सोबत सगळ्यांसोबत झोपावं म्हणून म्हटलं इथे येऊन झोपावं. आता तुला तर माहिती आहे बायको पुढे आपलं काही चालत नाही.
बरोबर की नाही? हा नाही चालेल. म्हणून आलो. काय रे संतोष, उशीरच केलास तू यायला? उशीर केला म्हणजे? अरे श्रीनिवास सांगत होता त्याला जे पैसे मिळतील ना त्याची वाटणी कशी करायची ते. नेमकं त्याचं बोलणं संपलं आणि तू आलास बघ. कुठले पैसे आहेत? हा शे, मी आधीच यायला पाहिजे होतं. हे काय बाबा, असं नाही म्हणजे मला सांगायचं ना, मग मी थांबलो असतो. आता काय उपयोग, परत थोडीच तो सांगणार आहे. का सांगा ना बाबा. काय श्रीनिवास, सांगणार आहेस का परत? नाही रे संतोष, आता कंटाळा आला मला रे. आता नाही सांगायची इच्छाच नाही रे मला. पण सिद्धू आणि जयंत हे आपण आता बोललो ना ते बिझनेस बद्दल. मला पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत. मी म्हंटल ना तुम्हाला, ते कुठे करायचे ते मला सांगा तुम्ही. नक्की 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 कळवा ना. हा हो हो नक्की सांगा रे मला. अगं त्याचा किती लळा लागलाय तुला. लागलाय. जानू, तू आणि भावनाने नवऱ्याच्या बाबतीत नशीबच काढलंय बरं का. किती भरभरून प्रेम करणारे नवरे मी आलेत तुम्हाला. अगदी खरं बोलला बघा वहिनी, होय की नाही जानू ते? जानू, काय ग? हा काय? हा सगळ्यांनी टेन्शन घेतलं ना? अगं तू आता माहीतच होतं मला, पण अजिबात काळजी करू नकोस. आई, मी जसा माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा विचार केला होता ना, जयंत अगदी तसाच आहे. त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर. त्याच्यासाठी तर मीच त्याचं जग आहे. अगदी फुलासारखं जपतो तो मला. जानू, तरी पण सांग ना, जयंत मधलं नक्की काय आवडतं तुला? वहिनी अगं असं स्पेसिफिक काही नाही सांगता येणार. अगं असं कसं ग जानूताई, काय ना काय तर खास असेलच की. सांग की. आई अगं म्हणजे जयंत मधल्या सगळ्याच गोष्टी आवडतात मला. म्हणजे तो जेवढं माझ्यावर प्रेम करतो ना, तेवढं तर मी सुद्धा करत नसेन. म्हणजे तुम्ही बघितलंत ना, मी बागेत फक्त बबुचकासाठी अस्वस्थ झाले होते आणि लगेच तो त्याला घरी पण घेऊन आला माझ्यासाठी. हो ना ग, लाखात एक आहेत आमचे जावई. वीणा वहिनी, प्रश्न फक्त आम्हाला नाही विचारायचे, आता तुम्ही पण सांगायचं. चला सांगा बघू, आमच्या भावांमधलं तुम्हाला नक्की काय आवडतं ते. आणि सगळ्यात आधी तर वीणा वहिनी तूच सांग. ग बाई, काय अवघड प्रश्न विचारलाय जानू तू मला. आता यांच्याबद्दल काहीतरी चांगलं सांगायचं म्हणजे. अगं सॉरी आई, माफ कर. बरं सांगते. जानू, हे आयुष्यात आल्यापासून ना मला कुठल्याच गोष्टीचा हिशोब ठेवायला लागत नाही बघ. आता हे म्हणजे आमचे चालतं बोलतं कॅल्क्युलेटरच आहे. आपण एका विशिष्ट गोष्टीचे योग्य पैसे दिलेत की नाही हा प्रश्न पडणंच बंद झालाय मला. आरती वहिनी तू हसतेस काय? आता तुझी टर्न आहे, सांग आता. जानूताई, आता व्यंकीबद्दल आणि वेगळं काय सांगू ग? आता त्याला ऐकता बोलता जरी येत नसलं ना, तरी माझ्या मनातलं लगेच कळते. मला कधी समजूनच सांगायला लागत नाही त्याला का मला काय हवं काय नको. आपले आपणच सगळं समजून घेतो. काय ग, हे छळू नका तुला. लाजली ती. आहेच आमचा व्यंकी गुणाचा ग. आई, आम्ही तुलाही सोडणार नाही आहोत बरं का. तुलाही सांगावं लागणार आहे. चल ग, काहीतरीच आपलं तुमचं. आई सांग ना ग. हो आई, तुम्हालाही बाबांबद्दल आज सांगावंच लागेल. असं काय करता हो आई, सांगा की. मग आई सांग की. अगं बरं बाई,
आता यांच्याबद्दल काय सांगू ग? यांच्या इतका प्रेमळ माणूस मी कुठेच पाहिलेला नाही. तुझा शब्द पाळणं हे आपल्या मुलींच्या लग्ना इतकंच महत्वाचं आहे. तुझा वाढदिवस मी कसा विसरेन लक्ष्मी? आज माझ्या आयुष्यात जो आनंद आहे, जे सुख आहे, ते सगळं तुझ्यामुळे आहे. एकदा का समोरच्याशी नातं जोडलं गेलं ना, मग बघायला नको. प्रेम, माया, काळजी, मदत अगदी भरभरून देतात समोरच्याला. देणाऱ्याचा हात आहे बघ त्यांचा. अगदी खरं बोललात ना आई. खरंच अगदी असेच आहेत आमचे बाबा. भावनाताई, आता तुला जिग्स मधलं काय आवडतं ते आम्हाला सांग. चांगलं हो ग भावनाताई, आता सिद्धूदादांबद्दल होऊनच जाऊ दे बघ. सांग. आई, मी आनंदी झोपल्यात का बघून येते. भावना, अगं सिद्धू नवरा म्हणून नाही, पण माणूस म्हणून त्यातले काहीतरी गुण आवडलेच असतील ना तुला? हो ना, मला तर सिद्धूदादा आपल्या गेटच्या बाहेर उभे राहिले होते ना, तुझ्यासाठी प्रेमाची परीक्षा द्यायला, त्यालाही आवडलं होतं. हे मात्र अगदी खरं आहे. भावना, तुझ्या प्रेमाखातर त्याने स्वतःचा स्वाभिमान पणाला लावला ग. कुणीही करू शकणार नाही ते सिद्धूने तुझ्यावरच्या प्रेमाखातर केलंय. अगदी वटपौर्णिमेच्या पूजेपासून. भावना मॅडम इथे नसल्या म्हणून काय झालं? मी हजर आहे ना इकडे. अहो, तुम्ही हजर राहून का उपयोग? ही पूजा तुम्ही करणार आहात का? हो, मीच करणार आहे पूजा. ते लग्नात घेतलेल्या तुझ्या बाजूपर्यंत. थांबा मॅडम, मी पण येते तुमच्यासोबत. चला. सिद्धू, हे बघ, हवं तर मी जाते आनंदीला शोधायला, पण कृपा करा आणि तुमच्या दोघांपैकी इथून बाहेर कोणी जाऊ नका. नाही अहो, माझी मुलगी हरवलीये, मलाच जायला हवं. आणि मी भावना मॅडमना एकटं सोडणार नाही आई. मला तर जिग्स मधल्या एवढ्या गोष्टी आवडतात ना की काय सांगू आणि काय नको. म्हणजे किती कमी वेळात त्याने आनंदीला आपलंसं केलं. आता तर आनंदी सुद्धा त्याला बाबा म्हणते, सगळ्यांना मदत करत असतो. आणि खरं सांगायचं तर भावनाताई, तुझे ते मित्र म्हणजे गॉड, मी आता हे काय बोलून जाणार होते? माझे मित्र. जानू, माझ्या मित्राचं काय? ते तुझे ते मित्र गाडे पाटील, तुझी आणि त्यांची जशी घट्ट मैत्री आहे ना, म्हणजे गाडे पाटील तुझे जसे घट्ट मित्र आहेत, तसाच जिग्स पण मला तुझा घट्ट मित्र वाटतो. हेच सांगत होते मी. या सगळ्या जणी सिद्धिराजच्या ज्या गुणांचं वर्णन करतायत ते सगळे गुण आणि अजून कितीतरी गुण त्यांच्यात आहेत, पण त्यांनी माझी घोर फसवणूक करून त्यांच्याच गुणांवर पाणी फिरलंय. त्यामुळे मी ठरवून सुद्धा आता त्यांच्या गुणांचं वर्णन करू शकत नाही. काय रे सिद्धू, कसं वाटतंय नवीन नवीन लग्न झालं? सांग रे. मला खरं सांगू का, मला तर विश्वासच बसत नाहीये की मला जी मुलगी हवी होती तिच्याशीच माझं लग्न झालं. आय नो, आय कॅन इमॅजिन. माझंही तसंच झालेलं जेव्हा जानूशी नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा. होतं नवीन नवीन सगळं गोडच वाटतं. नव्याची नवलाई संपली की कळेल. काय हरीश? माझं काय? एकदा अंगावर जबाबदाऱ्या पडल्या ना की कळेल तुम्हाला. संतोष, मला नाही तसं वाटतं. म्हणजे लग्नाबद्दल माझे थोडे वेगळे विचार आहेत. काय ना, जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या माणसाशी लग्न करता ना, तेव्हा तुमच्या आयुष्याला एक वळण लागतं. चांगल्या अर्थाने चांगलं वळण लागतं. आणि सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला अगदी आनंदानं पेलाव्याशा वाटतं. खरं आहे का? एकदम बरोबर बोलला. वाह, मेल्या, मग हे काय तुझं घर नाही का? हा,
नाही, लग्न झाल्यानंतर दोघांमध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये, बस एवढंच. हरीश, अरे तू नको काळजी करूस. तुझ्या आणि ताईमधले प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील, खात्री आहे माझी. बरं, चला मी आता झोपतो. तुमच्या गप्पा चालू द्या. गुड नाईट. गुड नाईट. नाही 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 काका, आम्ही पण झोपतोच, आम्हालाही झोप नाही. जानू, जानू, मी तुझ्यासाठी खोलीत जागा करून ठेवली आहे, तू तिथे जाऊन झोप जा. हा, अगं काही गरज नाही. अगं तो म्हणतो ना मी या घरचा जावई नसून मुलगा आहे, मग झोपू दे ना त्याला इकडेच, काही बिघडत नाही. बरं ठीक आहे, झोप तू इथे. गुड नाईट. जानू, याला कुठे घेऊन चाललीस? कुठे काय, आमच्या खोलीत. जानू, पण आत्ताच डिसाईड झालं ना की सगळे बॉयज बाहेरच झोपणार आहेत. मग हा बबुचका पण बॉयज मध्येच येतो ना. जयंत, तसं काय करतोस तू? आता आजी पण झोपली आहे ना इथे, मग आमच्या खोलीत सुद्धा एक बॉय अलाउड आहे आणि मी घेऊन जाणार आहे बबुचकाला. मला त्याच्याशिवाय झोप नाही येणार. तू झोप आणि मी लाईट्स ऑफ करते. गुड नाईट. फार कठीण जात आहे आनंदी मला तुम्हाला सोडून तिथे राहणं. गाडे पाटलांच्या घरात अगदी एकटी पडली मी. आधी सुद्धा मी एकटीच होते, अर्धवट आयुष्य जगत होते. पण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं अर्धवट आयुष्य तुम्ही पूर्ण केलं. पण आता पुन्हा आपल्यात दुरावा आलाय. मला तो अजिबात सहन होत नाहीये. पण मी मनावर दगड ठेवून माझ्यापासून तुम्हाला दूर ठेवते. खरं तर किती छान आयुष्य होतं तुमचं आणि माझं, आपल्या दोघींचंच. मग हे सगळं का होऊन बसलं? सिद्धिराजशी लग्न केल्यामुळे माझी आणि तुमची ताटातूट झाली हे मी कधीच विसरणार नाही. माझी या लग्नाबद्दलची दुसरी कुठलीही आठवण ताजी राहील का नाही ते नाही माहिती मला, पण आपण या लग्नामुळे दुरावलो गेलो ही आठवण माझ्या मनातून कधीच पुसली जाणार नाही.
व्यंकीला सगळं आठवलं तर नाही ना? जयंतराव काय झालंय? तू त्याला असं का घेऊन आलास रे? तू रडतोस का बाळा? काय जयंत काय झालंय नक्की? काही प्रॉब्लेम नाही येणार आहे? जयंत काय म्हणतो? शांत काय झालंय सांग तर. अहो सासूबाई तो काय सांगतोय काही कळत नाहीये मला. व्यंकी काय? तू इथे ये आधी, इथे ये. कोणाचा फोटो आहे? अरे हा तर तू आहेस. हा? हा कोण? जयंतराव तू लहान असताना आश्रमात राहायचास तेव्हा तुझा मित्र आहे हा. जयंतराव तुझे लहानपणीचे मित्र आहे? अहो व्यंकी तू नक्की सांगतोयस की जयंत बालपणीचा मित्र आहे तुझा? अरे कसं काय? हे काय बोलतोय व्यंकी दादा? हे खरं आहे का? सांग ना जयंत. तू तू मला हे सगळं आधी का नाही सांगितलंस? तुझ्या लक्षात नाही आलं का? जयंत रे काय विचारतीये मी? सांग ना. जानू हे बघ मला खरंच काही आठवत नाहीये. मला आठवलं असतं तर मी तुला सांगितलं नसतं का? दादा तुला तुला पक्की खात्री आहे हा जयंत आहे? अरे कशावरून? त्यांना कुठे आठवतंय काही? हा कशावरून? हा तुझा मित्र आहे मान्य आहे. त्याच्या पाठीवर खूण आहे. पाठीवर खूण आहे पण ते अरे त्यांच्या कुठे आहे? अरे ह्यांच्या खरंच जान्हवी त्यांच्या खांद्यावर खूण आहे म्हणजे म्हणजे जयंतरावांना माहिती असणार. काय माहित असेल आई? जयंतराव आमच्या व्यंकीची ही अवस्था कोणी केली माहिती आहे तुम्हाला? सांगा ना. कुठली अवस्था? त्या दिवशी मदतीसाठी माझा व्यंकी खूप मोठमोठ्याने ओरडला आणि त्यामुळे ना त्याचं स्वरयंत्र आहे ना
त्याला इजा झाली, त्याचा आवाज कायमचा गेला. ते लहानपणापासूनच त्याला कमी ऐकू यायचं. जेव्हा व्यंकी घरी आला ना, आम्ही त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले कायमची इजा झाली आहे, काही होऊ शकत नाही. माझ्या पोराच्या या अवस्थेला तो मुलगा दोषी आहे. जयंतराव, आठवतंय का तुम्हाला आपल्या व्यंकीला त्या खड्ड्यात कुठल्या दुष्ट मुलाने ढकललं होतं? जयंत सांग ना, जरा आठव आणि प्लीज आम्हाला सांग, व्यंकी दादाची ही अवस्था कुठल्या क्रूर मुलाने केली? तू तू होतास ना त्या दिवशी तिथे, तुला आठवतोय का तो प्रसंग? प्लीज सांग ना जयंत. जयंत प्लीज आठवायचा प्रयत्न कर रे. सांग आम्हाला, आमच्या वेंकी बरोबर असला जिमखेळा खेळ कुठला मुलगा खेळला? तू त्याचं नाव सांग फक्त. मला काहीच आठवत नाही. मला खरंच काही आठवत नाही की वेंकी दादाला कोणी खड्ड्यात ढकललं होतं. आणि या घटनेला खूप वर्ष झाली आहेत. मुळात त्या आश्रमात वेंकी नावाचा कोणी मुलगा होता हे सुद्धा मला आठवत नाही. मग अर्जुन नावाचा होता का? म्हणजे आमच्या व्यंकी दादाचं खरं नाव अर्जुन आहे. आई बाबा जेव्हा पहिल्यांदा व्यंकी दादाला घरी घेऊन आले होते ना, तेव्हा आई बाबांनी त्याचं नाव व्यंकटेश असं ठेवलं होतं. आई बरोबर बोलतेय ना मी? अगदी बरोबर. जयंतराव, तिकडे त्याला अर्जुन म्हणायचे, आम्ही व्यंकी म्हणायला लागलो त्याला. सांग ना जयंत, तिथे अर्जुन नावाचा तुझा कोणी मित्र होता का? हो होता. पण त्याला कोणी खड्ड्यात ढकललेलं मला नाही आठवत. आठवत नाहीये? पण तुम्ही मित्र होता ना त्याचे. जयंत ठीक आहे. अरे तुझं म्हणणं बरोबर आहे. इतकी वर्ष झाली, आता आठवणं कठीण आहे. पण हे बघ, जेव्हा केव्हा तुला आठवेल ना, तो मुलगा कोण होता ते आम्हाला सांग. त्या मुलाचं नाव सांग फक्त. त्याच मुलामुळे व्यंकीची अशी अवस्था झाली आहे. नक्कीच सांग. हो बाबा, मला काही आठवलं तर मी नक्की सांगेन. काही म्हणा, मी तुम्हाला सांगते जयंतराव, हा लहान नसताना ना मी त्याला नेहमी म्हणायचे की त्याचा हा जिवलग मित्र आम्ही शोधून काढू, पण कधी शक्य झालं नाही. पण आज बघा, असा अचानक भेटला. किती गोड योगायोग आहे हो. पण बघा ना, यालाच देवाची प्रचिती म्हणतात ना. कोणाला माहिती होतं की तुम्ही त्याचे मित्र ह्या अशा पद्धतीने या कुटुंबाचा इतका मोठा भाग होणार आहात. म्हणजे व्यंकी आणि जयंतची या जन्मातली देवाणघेवाण काही अजून संपलेली नाही. जयंतराव, आमच्या व्यंकीने तुमची खूप वाट पाहिली आहे. आता त्याच्यापासून कधी दूर होऊ नका. आजचा योग म्हणजे, अहो, देवासमोर साखर ठेवते. देवाचे आभार मानायला हवे. आलेच. सिद्धू, लग्न झाल्या झाल्या तू आमच्याकडे आलास. आमच्या बरोबर इथे निवांत वेळ घालवलास. अरे इथे राहायला सुद्धा आम्ही आग्रह केल्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं. हो बाबा, असं काय म्हणताय तुम्ही? आता हे घर सुद्धा माझंच झालंय ना. अरे आहेच. खूप कमी वेळेत या कुटुंबाचा भाग झालायस तू सिद्धू. आता भावनाला घेऊन वरचेवर येत जा बरं. तुला एकट्याला यावंसं वाटलं तरी येत जा, काही हरकत नाही बरं. नाही नाही, एकटा कशाला. आता मी जे काही करीन ना ते भावना मॅडमच्या साथीनेच. संपतराव गाडे पाटील, आज अजून असं प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचं कारण काय? असं काय आहे जे तुम्हाला जनतेसमोर आणायचं आहे?
दरम्यानच्या काळात तुमच्या पक्षात आणि वैयक्तिक आयुष्यात सुद्धा खूप मोठ्या घडामोडी घडल्या. त्यामुळे तुमच्या राजकीय कारकिर्दीत काही फरक पडलाय का? थांबा थांबा थांबा, मी ही प्रेस कॉन्फरन्स कशासाठी बोलवली आहे हे तुम्हाला सांगतो. आमच्या पक्षामध्ये खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आम्हाला करायचा आहे. त्या बदलासंदर्भातच मला घोषणा करायची आहे. नक्की काय बदल, काय होणार आहे? इलेक्शनच्या तोंडावर हा बदल होणे म्हणजे मोठी न्यूज आहे. तुम्ही आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे कॅमेरे, तुमचे माईक तयार ठेवा. एक खळबळजनक बातमी तुम्हाला आता देणार आहे. आजी नमस्कार करते. सुखी रवास. नमस्कार कर. सुखी रवा. काकू तुम्ही सुखीला दोघांनाही म्हणालात. तुम्हाला आशीर्वाद दोघांनाही द्यावाच लागणार आहे, कारण भावना मॅडम आणि मी काय आता वेगळे राहिलोच नाही होतो. आमच्या प्रार्थनाही एकच आहेत आणि आशीर्वादही. सिद्धू, तुम्ही निघण्यापूर्वी मला भावनाशी थोडंसं बोलायचं आहे. म्हणजे जर तुझी हरकत नसेल तर थोडा वेळ घेतला तर चालेल का? अहो बाबा, असा काय विचारताय तुम्ही? तुमचीच मुलगी हो, हवा तेवढा वेळ बोला. आणि तसंही मी भावना मॅडमसाठी खूप वेळ थांबलोय, तर थोडा वेळ अजून. भावना या. आई, मी आलेच. मी आलेच. अगं आलेच ना सासूबाई? सासूबाई, तुमचा जावई घरी जायला निघालाय. तुम्ही असा आज जण बरं नाही दिसत. थांबा ना काकू प्लीज. काकू, मला प्लीज तुम्ही सांगा ना, मी काय करू जेणेकरून तुमचा राग जाईल. काकू प्लीज सांगा ना.